नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, पोट आणि लिव्हर स्पेशलिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल, द्वारका, नाशिक. माझ्यासोबत आहे निलेश पवार. वय 25 वर्ष आहे आणि तो लाखलगाव, नाशिक येथील रहिवासी आहे. निलेश माझ्याकडे जवळपास 2 वर्षापासून ट्रीटमेंट घेतो. तर निलेश, तू जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेस तुला नेमका काय त्रास होत होता? सुरुवातीला मी दवाखान्यात येण्याच्या आधी माझं पोट फुगल्यासारखं वाटायचं. मला श्वास घ्यायला थोडा त्रास व्हायचा. तर मी इथं देशमुख सरांकडे आलो. मला त्यांनी ऍडमिट केलं. तर असं नाही केल्या तर त्यात कळले का माझ्या पोटात पाणी होत आहे. तर त्यांनी एंडोस्कॉपी केली. तर त्यात कळले लिव्हर मधल्या नसा चॉकअप झालेल्या आहेत आणि अन्ननलिकेच्या नसा फुगलेल्या आहेत. तर मग त्यांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट दिली. सरांनी सिटी स्कॅन करायला लावला. त्याच्यामध्ये असे कळले की नसा ब्लॉक आहेत. तर मग त्याला स्टेंटिंग करावी लागेल. त्यानंतर मला काहीच त्रास नाही झाला. आता व्यवस्थित आहे मी आणि 1 वर्षापासून सुरळीत कामावरती जात आहे. सुरुवातीला काय नाही, पोटात पाणी झालं याच्या आणि नंतर मग स्टेन टाकली. नंतर त्यांनी ज्या क्रिया सांगितल्या सरांनी त्या व्यवस्थित केल्या. आम्ही जेवढ्या सांगितले तेवढे पूर्णपणे पार पाडल्या आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्याला बरं वाटलं. बेसिकली निलेश जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेस त्याच्या पोटात पाणी झालेलं होतं. इथल्या नसा फुगलेल्या होत्या आणि रिपोर्ट्समध्ये असं दिसत होतं की त्याचं लिव्हर काम करत नाही, लिव्हर फेल झालेलं आहे. तर निलेशला काही व्यसन नव्हतं किंवा त्याच्या तपासण्यांमध्ये काही हेपॅटायटिस बी, सी निगेटिव्ह होतं. त्यामुळे हे का होतंय याच्या मागे आम्ही शोध घेतला. मग सिटी स्कॅन केला. त्याच्यात असं कळालं की निलेशच्या लिव्हरच्या नसा म्हणजे हिपॅटिक वेन्स या ब्लॉक झालेल्या आहे आणि त्यानंतर त्याच्यामुळे रक्तप्रवाह हा व्यवस्थित होत नाही. मग त्यासाठी आम्ही त्याच्या नसांमध्ये स्टेंट टाकला. ही कल्पना आम्ही त्याच्या घरच्यांना दिली, पण त्यांना की बाबा एवढं मोठं ऑपरेशन, एवढी खर्च आणि करायचं, ही प्रक्रिया करायची की नाही, स्टेंट टाकायचं की नाही, असं त्यांनी 1-2 महिने त्यांनी वेळ घेतला. त्याला जवळपास 4 ते 5 वेळेस पोटातनं पाणी काढावं लागलं तोपर्यंत. आणि नंतर त्यांना समजवल्यानंतर घरचे सर्व तयार झाले आणि त्यांना कमी खर्चामध्ये आपण त्याच्या लिव्हरच्या नसांमध्ये स्टेंट टाकला आणि तो ब्लॉक उघडला. जवळपास 1 वर्षापूर्वी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर निलेशला परत पोटामध्ये पाणी झालं नाही. त्याच्या अन्ननलिकेतल्या नसा आता फुगलेल्या नाहीत. तो 1 वर्षापासून रेग्युलर कामाला जातोय. त्याचं जेवण इम्प्रूव्ह झालंय आणि तो व्यवस्थित आहे. तर बेसिकली योग्य निदान आणि योग्य वेळेस तुम्हाला जर चांगला सल्ला मिळाला आणि तुम्ही जर डॉक्टरचा सल्ला फॉलो केला तर अशा काही आजारांवर आपल्याला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करता येते.